राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अलकुड यमचे सरपंच बापूसाहेब तंगडे यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश। अलकुड यमच्या MIDC प्रश्न मार्गी लावणार समितदादा कदम। सांगली जिल्ह्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे। पक्षात प्रवेशाच्या रांगा लागल्या असून आज कवटेमंकाळ तालुक्यातील अलकुड यम गावचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब तंगडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केलाय। यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या हस्ते सरपंच बापूसाहेब तांगडे, व्हाईस चेअरमन भास्कर माने, माजी उपसरपंच पुष्पकांत वाघमारे, विद्यमान उपसरपंच माणिक पाटील, सोसायटी संचालक नारायण भोरे, पोपट पाटील यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची जिल्ह्यात गळती सुरूच राहिली असून त्याचबरोबर हिंगणगाव ग्रामपंचायत सदस्य संदीप इरळे यांच्यासह कार्यकर्ते यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला। मिरज तालुक्यातील कौलापूर येथील महादेव नलवडे, अतुल पाटील, रोहित गवंडी, मयूर नलावडे, अमोल माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनीही जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला। यावेळी माजी नगरसेवक, ज्येष्ठ नेते माननीय महादेव अण्णा कुरणे, समीरभाई मालगावे, जिल्हा प्रमुख आनंद सागर पुजारी, शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे, प्रवीणजी धेंडे, सुनील बंडगर, नासिर चौगुले, नाना घोरपडे, योगेश दरवंदर, मदन तांबडे यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। अलकुड यमचे लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब तंगडे यांनी समितदादा कदम यांच्या कार्याचं कौतुक केले, तर समितदादा कदम यांनी अलकुड यम मधील MIDC प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असं आश्वासन दिले। आज जनसुराज्य पक्षाचे आदरणीय विनय कुरे सावकर साहेब व आमचे जवळचे मित्र महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय समितदादा कदम यांच्या पक्षामध्ये आज आम्ही सर्वजण, माझे जे काही गावातील जर सहकारी बंधू आहेत व माझे काही मित्रजण आहेत, आज सर्वजण आम्ही पक्षामध्ये प्रवेश केला आहे। खरोखर आज 4-5 वर्ष झालं मी दादांच्या सोबत येतोय, भेटतोय। मला आज एक वेगळा असा अनुभव आला की असं नाही की बाबा मी आलो आहे आणि माझं काम कोणतं झालेलं नाही। मी कोणतीही कामं घेऊन आलो आहे आणि माझं काम अगदी कमी वेळेमध्ये झालेलं आहे। आज खरोखर इतका आनंद वाटतो की आज एक हक्काचा माणूस आम्हाला मिळालेला आहे आणि आम्ही आज खरं तर सांगायचं तर आज दादा जे आहेत ते आमच्या कवटेमंकाळ तालुक्याचे आहेत। कवटेमंकाळ तालुके हे त्यांचं मूळ गाव आहे। आज ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये सुद्धा आपला जनसुराज्य पक्षाचा कवटेमंकाळमध्ये सुद्धा झेंडा लागेल एवढी मी ग्वाही देतो। थांबतो। आज पुन्हा एकदा जनसुराज्य शक्ती पक्षामधला जो ओघ आहे कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा आणि लोकप्रतिनिधींचा तो तसाच चालू आहे। आज त्या ठिकाणी आमच्याकडं अलकुडचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक यांचा सगळ्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये आज जाहीर प्रवेश झालेला आहे। बापू तंगडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मी पक्षात त्या ठिकाणी स्वागत करतो। अलकुडमध्ये प्रलंबित असणारा जो MIDCचा प्रश्न आहे तो तात्काळ मार्गी लावण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे। त्याचबरोबर आज या ठिकाणी जो तिथल्या आरोग्य केंद्राचा विषय आहे जो अतिशय गंभीर आहे, त्या बाबतीत पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय महादेवांना त्यांनी कानावर घातलं। त्यांनी परवा आल्यावरती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना त्या ठिकाणी विनंती केली आणि लवकरच त्याबाबत बैठक घेऊन मुंबईमध्ये तो प्रश्न मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी आम्ही त्यांना आश्वस्त केले। पक्षात प्रवेश व्हायच्या आधीच आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची कामं मार्गस्थ आहे। त्याचबरोबर पाण्याचा एक अतिशय गंभीर प्रश्न त्या गावाला आहे। सातत्यानं आम्ही जे काय शक्य आमच्याकडनं ही त्या गोष्टी मी करायचा प्रयत्न करतोय, पण त्याला एक कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे म्हणून आम्ही तो प्रयत्न आता करतोय आणि लवकरच आम्ही त्या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि अलकुडचे सरपंच त्या ठिकाणी बापू तंगडे आणि त्यांच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तो प्रश्न कसा मार्गी लावता येईल त्याचा आम्ही चांगला प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। त्या ठिकाणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी, त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे, मिरजे शहराध्यक्ष योगेश दरवंदर, त्याचबरोबर पक्षाचे ज्येष्ठ नेते सातत्यानं सगळ्यांना मार्गदर्शन करतात ते डॉक्टर महादेव अण्णा कुरणे,
त्याचबरोबर समीरभाई मालगावे, त्याचबरोबर असणारे आमचे सगळे